नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. दिल्लीमध्ये 2 दिवसांची मीटिंग झाली 30 आणि 31 जानेवारीला. त्याच्यामध्ये मध्य पूर्वेमधले रादर पश्चिम आशियामधले जवळजवळ 10 देश उपस्थित होते म्हणून आपण बघितलं. हे सगळे भारतामध्ये मीटिंगसाठी आलेले होते आणि त्यांचे जे फीडबॅक आहेत ते फीडबॅक अतिशय महत्वाचे ठरलेले आहेत. ह्याच्यानंतर तुम्ही बघाल तर इराणच्या निमित्ताने एकंदरीतच पश्चिम आशियामध्ये शांतता भंग पावते आहे. युद्धाचं सावट संपूर्ण पश्चिम आशियावरती पसरलेलं आपल्याला दिसतं. एक प्रकारे अमेरिकेचे संरक्षण दल जी आहेत ती आक्रमणाच्या पवित्र्यामध्ये उभी आहेत. त्यांना आम्ही खंबीरपणे तोंड देऊ म्हणून इराण सांगतो आहे आणि इराणच्या धमक्यांमुळे पश्चिम आशियामधले सत्ताधारी अत्यंत अस्वस्थ झालेले आहेत. याच परिस्थितीमध्ये आपल्याला माहिती आहे सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांचा एक संरक्षण करार झालेला तुम्हाला आठवत असेल. दुसरा करार जो झालाय तो संयुक्त अरब अमिरात आणि भारताचा झालाय. तर अशा पद्धतीने जे एकंदरीत चित्र तिकडचं जे आहे ते अत्यंत अस्वस्थ करणारे. या करारांव्यतिरिक्त या अगोदर जवळजवळ 5 देशांनी अब्राहम अकॉर्डमध्ये स्वाक्षऱ्या केल्याचं तुम्हाला आठवत असेल. म्हणजे इस्रायलचं मुळात हे अरब देश जे आहेत ते अस्तित्वच मान्य करत नव्हते. परंतु त्या भूमिकेपासून हे बरेचसे आता काही बाजूला झाले. त्याच्यामध्ये सौदी अरेबिया हा नव्हता, पण इतर देशांनी मात्र त्याच्यात पुढाकार घेतला. ट्रम्प यांच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये अब्राहम अकॉर्ड वरती त्यांनी भरपूर काम केलं आणि आता सुद्धा हे काम चालू असण्याची शक्यता आहे. तुम्हाला जर का धक्कादायक बातमी कुठची द्यायची झाली तर ही, की आज पाकिस्तान सुद्धा अब्राहम अकॉर्ड वरती स्वाक्षरी करायला निघालेला आहे, अशा बातम्या आहेत. आणि ही मोठी कलाटणी आहे, लक्षात घ्या. जो पाकिस्तान आतापर्यंत जूनच्या नावाने ठणाणा बोंबा मारत होता, इस्रायलच्या नावाने बोंबा मारत होता आणि गाझाची तळी उचलून धरत होता, पॅलेस्टाईनची तळी उचलून धरत होता, त्याच्यासाठी अंतिम क्षणापर्यंत युद्ध छेडण्याच्या गोष्टी करत होता, तो आता अब्राहम अकॉर्ड वरती सही करायला निघाला. ही खरोखरच मोठी कलाटणी आहे. पण एक लक्षात घ्या की पाकिस्तानचं सैन्य जर का गाझामध्ये डिप्लॉय करायचं असेल संरक्षणासाठी आणि हमास कडून शस्त्रास्त्र परत घ्यायची, ही 2 कामं त्यांना दिलेली आहेत. ती कामं करायची असतील तर पाकिस्तानला अब्राहम अकॉर्ड हा सही करायला पाहिजे. कारण तो झाला तर इस्रायल त्यांना एंटरटेन करेल तिकडे किंवा पाकिस्तानी सैन्याला तिथे सुखाने काम करू शकेल. इस्रायलला एक हमी पाहिजे आहे की हेच पाकिस्तानी परत आमच्यावर उलटणार नाही. आज हमास उलटते, वरतून हिजबुल्ला उलटतोय, इकडे हुदींना घालून ठेवलेले आहे. अशीच परिस्थिती उद्या पाकिस्तानच्या सैन्याची झाली तर इस्रायलनी काय करायचं? हमी कोणी द्यायची? तेव्हा पहिली हमी जी ही आहे ती अब्राहम अकॉर्ड. आता अब्राहम अकॉर्डची गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये जर का पाकिस्तानने सही केली तर त्या आसिम मुनीरला तोंड दाखवायला पाकिस्तानात जागा उरेल का मला सांगा. म्हणजे पाकिस्तान मधल्या सगळ्या पॉलिटिकल पार्टीज ना एक तर तोंडाला काळं फासून घरात बसावं लागेल किंवा रस्त्यावरती व्हायलन्सला तोंड द्यावं लागेल. आणि अशा कात्रीमध्ये आज पाकिस्तान अडकलेला आहे. खरं म्हणजे सौदीनी जेव्हा पाकिस्तान बरोबर करार केला त्याच्यानंतर सौदीनी अजून अब्राहम अकॉर्डवर सही केलेली नाही. त्यानंतर तुर्कस्तान आणि पाकिस्तान ह्यांच्यात सुद्धा एक करार व्हावा म्हणून बोलणी चालू झालेली होती. तशी पावलं उचलली गेली. पण ज्या वेळेला हे पुढे आलं की पाकिस्तान कदाचित अब्राहम अकॉर्डवर सही करेल तेव्हा तुर्कस्ताननी आपली बोलणी मागे घेतली. कारण तुर्कस्तान हा स्वतःला अरबांचा नेता म्हणून प्रस्थापित करायला निघालेला आहे आणि अशा वेळेला तुम्ही इस्रायलचं अस्तित्व मान्य करता म्हटलं तर घोडं त्यांचं गंगेत वाहून जाईल, अशी परिस्थिती. म्हणून हे काही होणार नाहीये. मग पश्चिम आशियामध्ये स्थिर स्थावर अशी शांतता कशी नांदू शकते ह्याचा जर का विचार करायचा झाला तर मग अखेर सगळ्यांना मध्यस्थ म्हणून
कदाचित भारताकडे यावं लागेल. आणि त्यासाठीच जानेवारीतली मीटिंग दिल्लीमध्ये सगळे 10 जण आले होते का? हा प्रश्न आपल्याला जरूर पडेल. तुम्ही विचाराल मला, की पश्चिम आशियाच्या संरक्षणाची जी काही जबाबदारी आहे ती तर अमेरिकेने घेतलेली आहे. अमेरिकेचे कित्येक तळ पश्चिम आशियामध्ये आहेत. जवळ-जवळ सगळ्या देशात आहेत. बहारीनमध्ये आहेत, कतारमध्ये तर सर्वात मोठा आहे. UAE मध्ये आहे, सौदी अरेबियामध्ये आहे. मग त्यांना अचानक अमेरिकेचं संरक्षण हे नको झालंय का? नेमकं काय झालेलं आहे? त्यांनी तर अमेरिकेकडूनच शस्त्रास्त्र घेतले. त्यांचीच विमानं तिथे डिप्लॉय झालेली आहेत. असं असल्यामुळे अमेरिकेचं स्थान काय आहे पश्चिम आशियात? हा प्रश्न येतो. पण आता जर का तुम्ही बघाल, तर अवस्था कशी आहे बघा. युक्रेन युद्ध त्या निमित्ताने मला वाटतं ट्रम्प यांनी किमान 3 शांतता प्रस्ताव दिले. त्यातले कुठलेही मान्य झाले नाहीत गोष्ट सोडून द्या. पण ट्रम्प हे वारंवार एक गोष्ट निक्षून सांगताना दिसतायत, की इथून पुढे युक्रेन युद्धासाठी आम्ही पैसा पाठवणार नाही. तुम्हाला पाहिजे असतील तर पैसे मोजा, शस्त्रास्त्र माझ्याकडून घेऊन जा. नेटोचे जे काही तिकडे आहेत ते तुम्हाला पाहिजे तुम्ही तिकडे वापरा. परंतु आणखी ज्याला नवीन पैसा तिकडे पाठवला जाईल असं होणार नाही. त्यामुळे ट्रम्प यांनी एक प्रकारे युरोपच्या संरक्षणाच्या जबाबदारीतून आपलं अंग झटकून टाकलेलं आहे. आणि अशीच तयारी आज अमेरिका पश्चिम आशियामध्ये करताना दिसतो आहे. ही सुद्धा एक वेगळी बातमी तुमच्यासाठी असू शकते. पण ज्याला म्हणतात ना गाशा गुंडाळणं म्हणतात, तशी अवस्था अमेरिकेची चाललेली आहे आणि मग तो गाशा गुंडाळण्यापूर्वी जे काही तिकडे वाद आहेत, विरोध आहेत, कलह, संघर्ष आहेत, ते एकदाच एक किमान मिटवून मग नंतर आपण काढता पाय घ्यायचा असा अमेरिकेचा कदाचित प्लॅन असू शकतो. आणि मग त्याच्यासाठी म्हणून इराण आणि इराणचा अणु कार्यक्रम हा सर्वात मोठा सळणारा काटा आहे पश्चिम आशियातल्या शांततेसाठी. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असलेले रॅडिकल इस्लामिक गट आहेत, कट्टरपंथी, दहशतवादी सगळे त्याच्यामध्ये गृहीत धरा तुम्ही. आणि त्याला वेगवेगळे लोक सपोर्ट करतात. म्हणजे इराण या तिघांना सपोर्ट करतो. कतारचं आणि काहीतरी वेगळं आहे. सौदीचं आणि वेगळं आहे. मुस्लिम ब्रदरहुडला काही जण मदत करतात, तर अमिराती सारखे लोक त्याला विरोध करतायत. ही सगळी जी परिस्थिती आहे ती खळबळजनक आहे. म्हणजे टर्ब्युलंट आहे. सगळं भोवऱ्यामध्ये सापडल्यासारखी परिस्थिती आहे. कारण सर्वांची अजून एकवाक्यता नाही. आजपर्यंत सगळ्यांना दटावून गप्प बसवणारा अमेरिका होता. पण अमेरिका जर का तिथून पाय मागे घेणार असेल, तर मग दादा कोण ह्याच्यावरती एकमत होईल का नाही होईल? बरं, अरबांचं एका बाजूला होईल, इस्रायल त्याच्याचं काय करणार? कारण आजच्या घडीला इस्रायलचं अस्तित्व हा अमेरिकेसाठी सर्वात मोठा मुद्दा होता. पश्चिम आशियामध्ये अमेरिकेने जे काही राजकारण केलं त्याच्यासाठी एक खांबी तंबू जर कोण होता तर तो इस्रायल होता. कारण इस्रायलची भूमी आपल्यासाठी कायम उपलब्ध असेल हे नंबर 1च गृहीतक अमेरिकेचं होतं. आता जर का अमेरिका पश्चिम आशियातून मागे जायचं म्हणत असेल तर इस्रायलचं काय होणार? इस्रायलला जर का या सगळ्यांच्या सोबत जगायचं झालं तर त्याला जगण्यासाठी कसली हमी लागणार आहे ह्याचाही विचार करावा लागेल. हे सगळे जे लोक इथे आलेले होते त्याच्या जोडीला तुमच्या लक्षात येईल, तुम्ही जर का काही बातम्या बघितल्या असतील किंवा इतर काही, तर सौदी अरेबियामध्ये अ, जे आता कतारचे प्राईम मिनिस्टर जे आहेत ते तेहरानमध्ये जाऊन त्यांच्या सुरक्षा सल्लागाराला जाऊन भेटले. म्हणजे कशा हालचाली सुरू आहेत बघा. अजित दोवल, त्यानंतर मोसादचे प्रमुख आणि तुर्कस्तानचे इंटेलिजन्स प्रमुख, हे तिघे जण कुठे पोहोचले? सौदी अरेबियात पोहोचले. आता हे तिघे एकत्रित सौदी अरेबियामध्ये काय करत असतील नेमका हा प्रश्न आपल्याला पडतो. दोवलांची बातमी कदाचित बाहेर आलेली नसेल, किंवा त्यांनी स्वतःचा एक कोणी डेप्युटी पाठवला असेल. भारताचे डेप्युटी NSA आहेत तेही इराणमध्ये जाऊन पोहोचलेले होते. इराणचे जे इंटेलिजन्स प्रमुख आहेत ते एक तर रशियामध्ये जाऊन भेटतायत व्लादिमीर पुतीनना आणि सौदी अरेबियामध्ये त्यांच्या प्रिन्सला जाऊन भेटतायत.
अर्थात भारताशी त्यांचे जे चॅनेल्स आहेत बोलणी करण्याचे ते तर सदैव ओपन आहेत. याच्यामध्ये काहीच शंका नाहीये. तेव्हा अशा पद्धतीने एक असं टर्ब्युलंट म्हणजे चर्चांचं गुऱ्हाळ म्हणतो. गुऱ्हाळ शब्द चुकीचा आहे. परंतु एकच वादळ निर्माण झालेलं आहे आणि अखेर जर अमेरिकेला पश्चिम आशियातून बाहेर पडायचं असेल तर परिस्थिती काय असेल? ती कोण त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकेल आणि त्याची संरचना काय असायला पाहिजे? ह्याच्यावरती अत्यंत खोलवर अशी खलबत चालू आहे असं आपल्याला दिसून येतं. तुम्ही म्हणाल, की हे तुम्ही कुठून काढलत, की अमेरिका बाहेर पडणार आहे म्हणून? तर 2 गोष्टी आहेत. अमेरिका बाहेर पडणार ह्याचा अर्थ संरक्षणातून बाहेर पडते आहे. ह्याचा अर्थ असा नाही, की त्यांचे आर्थिक हितसंबंध जे आहेत, ते हितसंबंध सोडून ते चाललेले आहेत. हितसंबंध सोडणार नाहीत. किंबहुना अमेरिकेच्या अनेक कंपन्यांना आज अ, आमंत्रण आहे ते कतारमध्ये, अमिरातीमध्ये, सौदी अरेबियामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सेंटरसाठी दारं उघडून दिलेली आहेत. ते जे 1 ट्रिलियन आणि 0.5 ट्रिलियन अशी जी गुंतवणूक करू म्हणून जे ट्रम्पना सांगितलेलं होतं त्यांनी 5 देशांचा दौरा केला तेव्हा. ती गोष्ट आठवून बघा तुम्ही. गाझा, प्रत्यक्ष गाझाची जी भूमी आहे, तिथे सुद्धा अमेरिकन कंपन्या जाऊन इन्व्हेस्टमेंट करणार आहेत. संपूर्ण पश्चिम आशियामधली जी अनेक बंदरं आहेत, त्या बंदरांमध्ये सुद्धा अमेरिकेला रस आहे आणि तिथून मालवाहतूक कशी होईल, त्याच्यावरती कोण त्याचं नियंत्रण करेल, ह्या सगळ्यामध्ये अत्यंत बारकाईने अमेरिका रस घेते. म्हणजेच आजपर्यंत जी अवस्था होती, की अमेरिकेमध्ये शस्त्रास्त्र लॉबी ही भयंकर स्ट्रॉंग होती, अत्यंत मजबूत होती आणि अमेरिकेचं परराष्ट्र धोरण काय असावं ह्याच्यावर त्यांचा खूप मोठा प्रभाव होता, वर्चस्व होतं. परंतु आज वेपन्स लॉबी ही थोडीशी मागे हटताना दिसते आहे आणि फायनान्शियल लॉबी त्यांची जी आहे, ती मोठी होताना दिसते आणि परराष्ट्र नीतीवरती त्यांचा प्रभाव जास्त पडताना आपल्याला दिसतोय. त्याचा अर्थ असा नाही, की वेपन्स लॉबी जी आहे, ती कायमची मागे गेलेली आहे. त्यांना 2 कामं दिलेली आहेत ट्रम्पनी. मी वेगळा व्हिडिओ केलेला तुम्हाला आठवत असेल, की एक म्हणजे ज्याला आधुनिक शस्त्रास्त्र म्हणतात त्या स्पर्धेमध्ये अमेरिकन कंपन्या थोड्या मागे पडताना दिसतायत आपल्याला. त्यांना दे हॅव टू कोप अप विथ दॅट. त्यांना आपण जी शस्त्रास्त्र बनवतो त्याचा मेंटेनन्स जमत नाहीये. जमत नाही म्हणजे विशिष्ट वेळेमध्ये म्हणजे त्यांनी 100 इक्विपमेंट जर का विकली, तर त्यातली 40 सुद्धा सुस्थितीमध्ये ठेवण्याची त्यांची ऑर्गनायझेशनल कपॅसिटी नाहीये उरलेली. तेव्हा ती त्यांना बिल्डअप करावी लागेल. तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली, कुठच्याही वरिष्ठाला बोनस घेता येणार नाही. 50 लाखाच्या वर पगार घेता येणार नाही. हे सगळे निर्बंध जे ट्रम्पनी टाकले त्याचा अर्थ स्पष्ट आहे, की अमेरिकन वेपन्स लॉबी इज लॅगिंग बिहाइंड आणि तिला खूप मोठी स्वतःसाठी तयारी करायला लागणार आहे. हे सगळं जेव्हा होत असतं तेव्हा युरोप परत त्यांच्याकडूनच शस्त्रास्त्र घेणार आहे. पश्चिम आशिया सुद्धा त्यांच्याकडूनच घेईल शस्त्रास्त्र. पण तरी सुद्धा त्यांचा प्रभाव कमी झालाय आणि फायनान्शियल लॉबी जी आहे तिचा प्रभाव वाढलेला आपल्याला दिसतो. फायनान्शियल लॉबी अखेर तिथे गुंतवणूक करणार आणि ती कुठून करणार गुंतवणूक? तर मध्य आशियामधले जे सॉव्हरेन बॉन्ड्स आहेत, त्या बॉन्ड्स मधली इन्व्हेस्टमेंट घेऊन संपूर्ण जगापर्यंत तो पैसा खेळवला जाईल. असं एक सगळं चक्र निर्माण होताना दिसते. जेव्हा जगाची सगळी रचना बदलते आहे असं आपण म्हणतो आणि अमेरिका जी आहे ती 2 पावलं मागे हटताना दिसते. माझ्या परसदारात तुम्ही येऊ नका. म्हणून व्हेनेझुएलामध्ये जी कारवाई झाली ती, कोलंबियामध्ये, क्युबामध्ये इथे कुठेही शिरकाव करू नका म्हणून ट्रम्प निर्वाणीचा इशारा देत आहेत आपल्याला. ग्रीनलँड त्यांना पाहिजे कारण ते असं बघतायत की हा सगळा अमेरिकेचा उपखंड असल्यासारखं. पण या बाजूला येताना अमेरिकेचं जे आजचं अस्तित्व आहे ते खूप तुम्ही बातमी ऐकली असेल वॉशिंग्टन पोस्टनी भारतामधला त्यांचा ब्युरो बंद केला. जवळ-जवळ 300 पत्रकार जे आहेत ते आज बेकार झालेले आहेत. हे सगळे जण भारत विरोधी लेख लिहिण्यामध्ये पटाईत होते. त्या सगळ्यांना टाळं
तिथून कळतं तुम्हाला की दिशा कुठे चाललेली आहे ती. लक्षात घ्या, वेगवेगळ्या देशांमध्ये अनेक वकिलातींमध्ये जे प्रचंड स्टाफ घेऊन ठेवलेला आहे, तो स्टाफ सुद्धा कदाचित कमी केला जाऊ शकतो. सांगता येत नाही कशा प्रकारे या घटना घडतील. नेटो असेल किंवा पश्चिम आशिया असेल, ह्या दोन्हीतून ट्रम्प यांनी अखेर पाय काढून घेतलेला आहे. हे केल्याशिवाय त्यांना त्यांचं जे अर्थसंकल्प आहेत त्याचं संतुलन करणं अशक्य आहे. वायफळ खर्च हे या युद्धांमुळे झालेले आहेत आणि त्यातून 38 ट्रिलियनचं कर्ज तयार झालेलं आहे. ते फेडायचं असेल तर मूलभूत पावलं उचलायला लागणार आहे आणि त्याची ही लक्षणं आहेत. त्याच्यासाठी म्हणून जी तयारी चाललेली आहे ती अशी आहे. याच पार्श्वभूमीवरती आणखी एक बातमी अशी आलेली आहे. ती अर्थात अजूनही डिक्लेअर झालेली नाही म्हणून मी त्याच्यावर जास्त बोलत नाही. पण गल्फ कोऑर्डिनेशन काउन्सिल आणि भारत यांच्यामध्ये फ्री ट्रेड अग्रीमेंट होण्याची शक्यता आहे. म्हणजे आधी युरोपशी झालं, आता अमेरिकेने नांगी टाकली आणि तिसरे आलेले आहेत ते गल्फ कोऑर्डिनेशन काउन्सिल मध्ये. ही सर्वात मोठी गल्फ कोऑपरेशन काउन्सिल जे आहे त्याच्यामध्ये बहारीन, कुवेट, ओमेन, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात सगळे सामील झालेले आहेत आणि ह्यांच्याशी आता फ्री ट्रेड अग्रीमेंट करू घातलेला आहे मोदी सरकारने. तेव्हा जग बदलतं आहे, पश्चिम आशिया बदलतो आहे. त्या बदलांची नोंद आपल्याला घ्यायलाच लागते. धन्यवाद. हा व्हिडिओही तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्या सोबत असंच राहू द्या. नमस्कार.